हॅलो मैत्रिणींनो, तर रेनी सीझन आहे आणि तुम्ही एन्जॉय करत आहात ना रेनी सीझन? काय नाही? अच्छा, मला समजलं तुमचा देखील माझ्यासारखा रेनी सीझनमध्ये आउटफिटचा प्रॉब्लेम असेलच. तर रेनी सीझनमध्ये किंवा कुठल्याही सीझनमध्ये आपल्याला ऑफिसला जावंच लागतं. जर तुम्ही जॉब म्हणजे वर्किंग वुमन असाल तुम्हाला जावंच लागते. पण मग छत्री, रेनकोट हा पसारा आवरत आवरत आपल्याला जावं लागतं. किंवा मग तुम्ही फक्त तुम्हाला स्टायलिश दिसायचं असेल पावसाळ्यामध्ये तरीसुद्धा हे आउटफिट्स आयडिया तुमच्या कामात येणार आहे. किंवा मग घरातूनच तुम्हाला पावसाची मजा बघायची आहे किंवा मग छान भिजताना आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल किंवा पावसामध्ये मार्केटिंग करायचं असेल तर अशा वेळेस आपण कसे आउटफिट्स निवडायचे जेणेकरून आपले त्यातून इनर वेअर्स म्हणजे दिसू नये, उमटून येऊ नये, आपल्याला रेनकोट, छत्री याची गरज पडू नये. तर अशा पद्धतीचे आपण कपडे रेनी सीझनमध्ये स्पेशली निवडायचे असतात जेणेकरून तुम्हाला रेनी सीझन एन्जॉय देखील करता येईल आणि कुठल्याही अडचणी तुम्हाला येणार नाही. तर आणि तुम्ही मनसोक्त ह्या पावसाचा देखील आनंद घेऊ शकतात आणि छान असं एन्जॉय करू शकतात, मजा करू शकतात. पावसामध्ये धबधब्याखाली तुम्ही छान रेन डान्स करू शकतात आणि मनसोक्तपणे रस्त्यावरती सुद्धा हिंडू शकतात. तर तुम्हाला जर भिजता तुम्हाला फिरायचं असेल तर मग अशा पद्धतीचे आउटफिट्स तुम्हाला निवडायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला सार्वजनिक स्थळावर ते म्हणजे थोडंसं खालीमान घालण्याची गरज पडणार नाही. तर असे काही आपण रेनी सीझनमध्ये स्पेशली घालायला पाहिजे. तर तशा कपड्यांबद्दल आज मी तुमच्याशी बोलत आहे. मुली असत किंवा मग महिला असत हे सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. चला आपण बघूया आउटफिट. तर बघा, शक्यतो तुम्ही कपडा कोणता वापरायचा? पावसाळ्यामध्ये क्रेपचे कपडे तुम्ही मोस्टली वापरू शकतात किंवा सिंथेटिक. नेट वगैरे तुम्ही वापरू नका. टेरिकॉट, पॉलिस्टर वापरू नका जे अंगाला चिटकतात पावसामध्ये भिजल्यानंतर. तर अशा प्रकारचे लाँग मिडी येतात ना क्रेपच्या कपड्याचे, अशा प्रकारचे कपडे तुम्ही निवडायचे आहेत. लाँगसुद्धा असतात आणि मल्टी कलरमध्ये खूप छान असे रंग आपल्याला पावसाळ्यामध्ये इंद्रधनुष्याचे रंग आपल्याला म्हणजे छान अशा अंगावरती सुंदर दिसतात. थोडेसे डार्क कलर आपण घ्यायचे आहेत पावसाळ्यामध्ये जेणेकरून भिजल्यानंतर त्या डार्क कलरमुळे आपली बॉडी पूर्ण उठून दिसणे. आणि तुम्हाला जर शॉर्ट घालायचे असेल गुडघ्याच्या थोडंसं खाली असे कपडे निवडा आणि डार्क कलर निवडा जसं मी म्हटले आहेत. आणि जसं तुम्ही जॉर्जेटचे कपडे जर वापरत असणार त्याचं मिडी किंवा स्कर्ट तर त्याखाली अस्तर असायलाच हवे. अशा प्रकारचे तुम्ही आउटफिट ठेवा. शक्यतो लांब बाह्या ठेवू नका, लांब बाह्या सुकायला वेळ लागतात. तर इथं बघू शकता तुम्ही लाँग मिडी आहे, मिडी ड्रेस आहे. तर अशा पद्धतीचे मिडी ड्रेस तुम्ही वापरू शकता. ज्याला स्टायलिश तुम्हाला जर घ्यायचे असेल तर मग छान प्रकारे त्यांच्या बाह्या किंवा नेक डिझाईन त्यावरती असली तर अजून छान दिसेल, स्टायलिश सुद्धा दिसणार आणि पावसाळ्यात हे घालायला तुम्हाला प्रॉब्लेम देखील होणार नाही. जर तुम्हाला एखाद्याला नेटचाच तुम्हाला ड्रेस हवा असेल तर मग त्याखाली छान त्याचं मॅचिंग अस्तर असायला हवं आणि तो ड्रेस लाँग असायला हवा. अगदीच पायघोड नाही पण थोडा लाँग असेल तरी चालेल. आणि छान अशा नेटच्या बाह्या वगैरे तुम्ही त्यामध्ये असलेल तुम्हाला तर खूपच छान दिसतील. तर तुम्ही दिसायला देखील सुंदर दिसणार आणि पावसाळ्यामध्ये भिजल्यानंतर अशा प्रकारचे ड्रेसमधून इनर्स तुमचे उमटून दिसणार नाही. आपल्या महिलांचा मोस्टली हाच म्हणजे हीच गोष्ट शक्यतो असते की आपले जे कपडे आहे आतले ते आपल्या वरच्या कपड्यांच्या बाहेरून उमटून दिसतात. तर हे असं असायला नको म्हणून तुम्ही अशा प्रकारचे कलर आणि अशा प्रकारचे फ्लोरल डिझाईन तुम्ही निवडा आणि अशा प्रकारचे ड्रेसेस तुम्ही निवडा. फ्लोरल डिझाईनचे कपडे ह्यासाठी की ह्या सीझनमध्ये खूप छान वड आणि फ्लावर्स वगैरे असतात. तर तशा प्रकारचे घातले तर आपल्याला देखील खूप छान प्रसन्न वाटेल, खूप छान शोभून दिसेल आपल्याला. आणि लाँग कपडे घेतल्यामुळे पायांना देखील आपल्याला कुठल्या प्रकारचं म्हणजे इजा होणार नाही, डास मच्छर वगैरे चावणार नाही. एखाद्या तुम्ही गार्डनमध्ये गेलात किंवा एखाद्या फंक्शनला गेलात आणि जे बाहेर असेल लॉनमध्ये वगैरे तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. आणि शिवाय तुमचे पाय पावसापासून सेफ राहतील कारण फक्त वरचे कपडे भिजतील तुमचे. आणि बघा अशा प्रकारे छान कॉलरची डिझाईन असली तुम्ही अशी मिडी घेऊ शकतात. तर खूप सुंदर असे ग्रीन कलर किंवा फ्लोरल प्रिंट तुम्ही घेऊ शकतात.
आणि त्यानंतर तुम्ही डिजिटल प्रिंटसुद्धा तुम्ही यूज करू शकता तुमच्या कपड्यांवरती. तसे कपडेसुद्धा यूज करू शकता. त्या कपड्यांमध्ये आपले आतली जे काही इनर्स आहेत ते अजिबात दिसून येणार नाही. त्या डिजिटल प्रिंटच्या खाली ते लपून राहतील आणि ते सुद्धा तुम्ही असे लॉंग मिडी वगैरे आणि लांब अस्तींचे जर असेल सिंथेटिक कपड्यामध्ये तर घेऊ शकतात. तर खूप छान आणि स्टायलिश तुम्ही दिसू शकतात अशा कपड्यांमध्ये. बघू शकता इथं देखील डबल लेअरचं तुम्हाला हा दिसत आहे कोट टाईप जो ड्रेस आहे. खूप सुंदर ही मिडी आहे. अशा प्रकारचे तुम्ही थोडेसे फॅन्सी स्टायलिश तुम्ही कपडे वेस्टर्न कपडे ह्या सीझनमध्ये घालू शकतात. अगदीच तोकडे कपडे म्हणजे अगदी शॉर्ट कपडे घालू नका, मग पावसाळ्यामध्ये तुम्हाला खूप त्रासदायक ते होऊन जाणार आहे. तर अशा पद्धतीचे तुम्ही ड्रेस अगदी स्मूथ कलर, डार्क किंवा थोडेसे लाईट कलर जरी गेले ना तरी त्यामध्ये थोडंसं ग्रीनरी वगैरे अशी दिसायला पाहिजे. तर दिसायलाही सुंदर दिसेल, वापरायलाही तुम्हाला खूप इझी होईल आणि कुठेही त्यांना आवरण्यासाठी तुम्हाला जास्त म्हणजे मेहनत करावी लागणार नाही. खूप हलकी कापड असतात, लाईटवेट असतात. तर अशा पद्धतीचे कपडे निवडा आणि पावसाळ्याला मनसोक्त एन्जॉय करा आणि ऑफिसला जाताना देखील तुम्हाला अशा कपड्यांचा त्रास होणार नाही. म्हणून आजची ही माझी रेनी सीझनची आउटफिटची आयडिया तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, इतर मैत्रिणींना शेअरसुद्धा करा. पावसाळ्याची मजा घ्या, कपड्याचं टेन्शन सोडून द्या आणि अशा पद्धतीचे कपडे तुम्ही खरेदी करा. तर चला भेटूया पुढच्या एखाद्या छानशा फॅशन रिलेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.